महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी. छोटासा बारीकसा स्पर्श आणि हे ठाण्याच्या संघाने मुंबईच्या रेडरला चौडा पकडून अख्ख्या संघाने तिला राहुल पुनश्च एकदा आपल्याला एकजुटीचं फळ ह्या ठिकाणी बघायला मिळतं. अगदी एकी कबड्डी हा हेच बळ. सांघिक खेळ आहे आणि संघ भावना तुमच्या मनात असली पाहिजे आणि एकाने हात घातल्याबरोबर समोरच्यानी साखळी घेऊन त्याला हेल्प केलीच पाहिजे. प्रचंड घट्ट अशी ग्रीप होती. कितीही वळवळ केली तरी रेडर सुटला नाही पाहिजे. एक गुणाने सामना इकडे तिकडे डोलतोय. सोनाली शिंगटे पाहूयात आता काय करते ते. सामना सुरू झाला तेव्हा सायली केरीपाळ्यांनी बरेचशा रेड्स केल्या होत्या छाया, पण आता सोनाली शिंगटेवर त्यांची जास्त मदार आहे. आणि तिने ती बरोबर ग्रीप घेतलेली आहे. ती आपल्या उंचीचाही फायदा घेते आणि या ठिकाणी तिची पकड. बऱ्याच यशस्वी रेड नंतर सोनाली शिंगटे ही आता सापडलेली आहे ठाण्याच्या जाळ्यामध्ये. अनेक रेड्स केल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांनी तिची चाल ओळखलेली आहे. सेंटर ऑफ द कोर्टमध्ये तिच्यावर झडप घातलेली आहे. आणि आता ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे, दोन खेळाडू एक उजवीकडे डावीकडे आणि पकडायचा प्रयत्न यशस्वी. क्या बात है. सुरेख अशा रीतीने हा लोन आणि लोनचे 2 गुण ठाण्याच्या पारड्यात पडलेले आहेत. शेवटची राहिलेली ऋतुजा आणि खरंच दडपण असतं खेळाडूवर. ती जर एकटी राहिली असेल आणि तिला जर रेड करायची असेल तर निश्चितच तिच्यावर थोडंसं दडपण असतं. ते ठाण्याच्या खेळाडूंनी अचूक हेरलेले आहे आणि तिच्या नर्वसनेसचा दडपणाचा फायदा घेऊन तिला बाद केलेला आहे. ठाण्याने आता 5 गुणाची आघाडी मिळवलेली आहे छाया आणि 5 मिनिटं जवळपास बाकी आहेत सामन्यातली. पुनश्च एकदा मुंबईसाठी सोनाली शिंगटे. या 5 मिनिटांमध्ये मुंबईच्या चढाई करणाऱ्या खेळाडूंवर खूप जबाबदारी आहे. कारण तुम्ही पकडीमध्ये 1 गुण घेऊ शकता, पण चढाईमध्ये तुम्ही जर इकडे जर अटॅक केलात आणि तुम्हाला 2-3 गुण तुम्ही ॲट अ टाइम घेऊ शकता आणि तुमच्या संघाला तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकता. सोनालीची चांगली रेड. केवळ 1-2च का, जर तुमची चाल चांगली असेल, रेड उत्तम असेल तर 7च्या 7 गुण मिळवू शकता तुम्ही. हो, असंही होऊ शकतं आणि बऱ्याच ठिकाणी वेळा असं झालेलंही आहे आणि सामना पलटलेला आहे. ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे. नाव जरी स्नेहल असलं तरी या क्षणी कोणताही स्नेह नाही, कोणतंही प्रेम नाही, फक्त कट्टर वैर, ते देखील मैदानातलं. आता नवीन रेडर मुंबईसाठी आलेले आहे सायली केरीपाळे. राहुल बरोबर बोललात तुम्ही. खेळताना आपल्या समोर जो असतो खेळाडू प्रतिस्पर्धी हा आपला शत्रूच असतो आणि ते फक्त मॅचची 40 मिनिटं. मॅच संपली की वैर संपलं. निश्चित सायली केरीपाळेची चांगली रेड. आणि ह्या मुली मुंबई ठाणे म्हणजे सिस्टर सिटीमध्ये असल्यामुळे हा एकमेकांना खूप छान पद्धतीने ओळखत असतील. अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळत असतील तर माझ्या मते मैदानाच्या बाहेर यांचे निश्चितच मैत्रीपूर्ण आणि स्पोर्टिंग रिलेशन्स असतील. त्याचा एक दुसरा गैरफायदा असा आहे की एकमेकाला त्यांचे डावपेच, त्यांचे वीक पॉईंट्स यांना माहिती असतात आणि त्याचा बरोबर फायदा या ठिकाणी करून घेतला जातो. म्हणून तुम्ही वारंवार सामने बघितले पाहिजेत. त्या खेळाडूचा उत्कृष्टरित्या तिने मध्यरेषेकडे झेप घेतली. सोनाली शिंगटेची चपळाईचा फायदा मुंबईला मिळत आहे. क्या बात है सोनाली, क्या बात है. क्वचितच ती जाळ्यात सापडलेली आहे ठाण्याच्या अँटी रेडर्सच्या. आणि आता स्नेहल शिंदे ठाण्याची कप्तान, बोनस लाईन तिने शिवलेली आहे. 5 गुणांची आघाडी ठाण्याकडे. छाया, पण गेल्या काही मिनिटांमध्ये सोनाली शिंदेचा खेळ हा निश्चित खूप बहरलेला आहे. आता मुंबईच्या आक्रमणाची मदार ही तिच्या खांद्यावर आहे. पण ठाण्यासाठी आता आली आहे आम्रपाली. गुण मिळवल्याचा दावा तिने केलेला आहे. बहुधा पंचांनी तो मान्य केलेला आहे. क्या बात है. चपळ हालचाल आणि एक अचूक स्पर्श सायली केरीपाळे.
मुंबईची रेड करून परत सायलीने गेलेली आहे. बोनस घेण्यामध्ये यशस्वी झाली आहे. जवळजवळ 2.5 मिनिटं राहिली आहेत आणि 5 गुणांचा फरक आहे ठाणे आणि मुंबईमध्ये. परत आली आहे सायली केरीपाळे मुंबईसाठी. सध्या एकाच कोपऱ्यावर तुझी मदार आहे. मध्या कोर्टकडे ती आलेली नाहीये. सेफ एक रेड करून ती परत आलेली आहे. पण मुंबईच्या चढाईपटूंना आता सेफ रेट टाकण्यात काही त्यांचं साध्य होणार नाही. त्यांनी अटीतटीने त्यांना गुण घ्यायचीच त्यांना आता आवश्यकता आहे या ठिकाणी. शेवटची 2-3 मिनिटं उरली आहेत तरी चढाईमध्ये खूप गुण घ्यायची त्यांना गरज आहे. मुंबईसाठी ऑल ऑर नथिंगची वेळ आलेली आहे. डू ऑर डायची वेळ आली. सायली केरीपाळे एक गुण मिळवून ती परत गेलेली आहे. जास्तीत जास्त गुण मिळवायचा प्रयत्न करतायत प्रत्येक रेडर मुंबईच्या. सायलीचा तो स्पर्श पहा. आणि आता ठाण्याचे कप्तान स्नेहल एवढा पकडलेला आहे पण त्या पकडीतून निसटून ती मध्यरेषेपर्यंत गेलेली आहे. क्या बात आहे. पायाचा एक झटका आणि ती त्या पकडीतून सुटलेली आहे आणि दुसरी उडी तिची मध्यरेषेवर. पंचांना ती सांगते की मी ह्या खेळाडूला बाद केलं. निश्चितपणे विरोधी संघाचा सगळ्यात शक्तिशाली खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही क्रीडांगणावर अपील करा पण पंचांशी वाद घालू नका. कारण स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा आणि पंचांचा निर्णय अंतिम ठरवायचा आणि आपण मान्य करून आपण जिगरीने आणि जिद्दीने आपण खेळ खेळायचा. हीच कबड्डीची महती आहे आणि कबड्डी खेळामध्ये असं चालत होतं. पंचांनी आता एक वॉर्निंग कार्ड दाखवलेलं आहे कुठल्या तरी खेळाडूला. ठाण्याची 5 गुणांची आघाडी ती अजून शाबूत आहे. ठाण्यासाठी कप्तान स्नेहल शिंदे. मुंबईच्या 6 खेळाडू 2-2च्या गटांमध्ये ते अँटी रेडर्स तिच्यावर नजर ठेवून आहेत. पाठलाग करण्याचा प्रयत्न सोनाली शिंगटेचा. क्या बात आहे. पकडीतून निसटलेली आहे. पहा त्या रेडरला अँटी रेडरला साथ मिळाली नाही बाकीच्या संघाची. तुझी पकडी फसलेली आहे. एक खेळाडू मुंबईचा जिवंत झालेला आहे. रिवाईव्ह झालेला आहे परत. आणि शेवटचे काही सेकंद राहिलेले तिकडे. स्नेहल आता वेळ मारून नेणार आहे. अक्षरशः ठाण्याकडे लीड असल्यामुळे ठाण्याच्या चढाईपटू आता संतपणे वेळ काढणार आणि अशा तऱ्हेने सामना संपलाय आणि ठाण्याकडे विजयश्री आलेली आहे. क्षेत्ररक्षण आणि चढाई दोन्ही भाग चांगले होते आणि त्यांनी त्याचा बरोबर फायदा करून घेतलाय आणि विजयश्री खेचून आणली. अभिनंदन. सुपर परफॉर्मन्स. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी.